एकदा स्वागत। या घडीची एक अतिशय सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातला प्राथमिक अहवाल समोर आलाय। 22 पानांच्या या अहवालामध्ये अनेक मुद्दे समाविष्ट करण्यात आलेले आहेत। विमान आधी झाडाला धडकलं, त्यानंतर जमिनीवर कोसळलं असा हा अहवाल सांगतो आहे। उष्णतेमुळे विमानाचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर खराब झालेला होता, हे देखील या अहवालामधून म्हणण्यात आलेलं आहे। याशिवाय एसओपीच्या बाबतीत देखील काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते देखील या अहवालामधून मांडण्यात आलेले आहेत। तेव्हा विमान जे होतं ते आधी झाडाला धडकलं, त्यानंतर जमिनीवर कोसळलं असा दावा करण्यात आलेला आहे। उष्णतेमुळे विमानाचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा खराब झालेला होता। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातला प्राथमिक जो अहवाल आहे तो आता समोर आलेला आहे। 22 पानांचा हा अहवाल आहे, ज्याच्यामध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये अपघात होतानाच्या वेळेला उष्णता अधिक होती, त्यामुळे विमानाचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा खराब झालेला होता। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातला हा प्राथमिक अहवाल सांगतो आहे, जे विमान होतं ते आधी झाडाला धडकलं आणि त्यानंतर कोसळलं असं देखील या अहवालामध्ये सांगितलेलं आहे। जमिनीवर कोसळलं हे विमान। आता आणखीन कुठले महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपल्याला याबद्दलची प्रतिक्रिया देण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्या सोबत आहेत। सर, एक महिन्यानंतर हा 22 पानांचा अहवाल समोर आलेला आहे, ज्यामध्ये म्हटलंय की उष्णतेमुळे जो फ्लाइट डेटा रेकॉर्डर होता तो खराब झालेला होता। विमान आधी झाडाला धडकलं, त्यानंतर जमिनीवर कोसळलं। कसं पाहता या सगळ्याकडे? आता आजचा अहवाल आलेला मला माहित नाही, पण आता अहवाल मी वाचलेला नाही आहे। परंतु मला वाटतं की आम्ही आता त्याच्यावरची चर्चा पण दिलेली आहे। ती बुधवारी अल्पकालीन चर्चा विधान परिषदेमध्ये स्वीकारलेली आहे। परंतु जर अशा अहवालामध्ये काही मुद्दे तुम्ही सांगितल्याप्रमाणे असतील तर तो वैमानिकाचा अशा प्रकारचा गुन्हा दिसतोय आणि त्याचं कारण काय की ते शोधावं लागेल। आणि ते कारणामध्ये काही मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत शंकेला, त्याच्या संदर्भातला खुलासा प्राथमिक अहवालावर बोलता येणार नाही, पण प्राथमिक अहवालानंतर त्याच्यावर खुलासा व्यवस्थितपणे करावा लागेल। नाही, पण सर याच्यामध्ये प्रामुख्यानं बघायचं झालं तर उष्णतेमुळे फ्लाइट डेटाचा जो रेकॉर्डर असतो तो रेकॉर्डर खराब झालेला होता। त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे, ते म्हणजे की जे विमान होतं ते आधी झाडाला धडकलं आणि त्यानंतर जमिनीवर कोसळलं असं या अहवालातून सांगण्यात आलंय। पण हाच मुद्दा आमचा हाच आहे ना। हे आम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्यामध्ये जर शंकेला कारण एवढंच आहे की कशामुळे ते झाडाला आदळलं, कशामुळे जमिनीवर आदळलं, एक तर मग इंजन बंद पडलं का, वैमानिकाची चुकी होती का, जाणून बुजून आदळलं होतं, हे ह्याचं स्पष्टीकरण आलं पाहिजे ना। आणि एसओपी ज्या असतात या सगळ्या संदर्भातल्या की त्या देखील कुठेतरी व्यवस्थित पाळल्या गेलेल्या नव्हत्या, त्याच्यावर देखील या अहवालातून बोट ठेवण्यात आलंय। 100% त्या वेळेला त्यांचा शेवटचा संपर्क झाला, त्यानंतर त्यांनी संपर्क तुटला गेला असं सांगितलं गेलं। तर हा विषय जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी जर नियमच पाळले नसतील, त्यांनी त्या त्या प्रकारे सांगितल्या सूचना पाळल्या नसतील तर त्या चुकीच्याच आहेत। मग त्यामुळे संशय येतोय, बाकी विषय त्याच्यामध्ये काही नाही। रोहित पवार जे सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते, याशिवाय ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत मात्र या अहवालातून सध्या तरी कुठली बाब जी आहे ती समोर आलेली नाहीये। परवाच्या दिवशी ब्लॅक बॉक्सच्या बाबतीमध्ये फोटो दाखवला गेला की ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे। आता मग आपलं काही लोक म्हणतात ब्लॅक बॉक्स जळलेला आहे, अर्धवट जळलेला वगैरे आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला विचारावं लागेल। पण बुधवारच्या चर्चेमध्ये सविस्तरपणे सरकार खुलासा करेल ना। नाही, यामध्ये आणखीन एक आहे की 8:46 हे जे सगळं विमान होतं ते क्रॅश झालेलं होतं आणि विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटर दृश्यमानता होती आणि रनवेच्या सुरुवातीला 50 मीटर बाहेर हे विमान कोसळलं असं या अहवालातून सांगण्यात आले। म्हणजे विमान कोसळण्याचा जो भाग असेल, दृश्यमानता असेल, की जे सातत्यानं प्रश्न रोहित पवार असतील किंवा किंबहुना इतरही नेते उपस्थित करत होते, ते देखील काही मुद्दे आता या अहवालातून समोर येतात असं आपल्याला वाटतं? होय, ते आलेले मुद्दे जे आहेत, अजून बरेच मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर निश्चितपणाने तसे मुद्दे जे आलेले आहेत त्यात ती सत्यता त्या ठिकाणी दिसून येते। सर, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।
तेव्हा हा अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातला प्राथमिक जो अहवाल आहे तो आता समोर आलेला आहे. घटनेच्या एका महिन्यानंतर आता हा अहवाल जेव्हा समोर येतो आहे त्यामधून अनेक जे मुद्दे आहेत ते समोर येत आहेत. विमान आधी झाडाला धडकलं, त्यानंतर जमिनीवर कोसळलं असं या अहवालामधून सांगण्यात आलेलं आहे. उष्णतेमुळे विमानाचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर हा खराब होता. याशिवाय सकाळी 8:46 हे विमान क्रॅश झालं असं देखील अहवालामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटर दृश्यमानता होती असं देखील अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊया. तर सोमेश कोलगे माझा सहकारी आपल्यासोबत आहे. सोमेश, खरं तर अनेक मुद्दे सातत्यानं समोर येत आहेत की दृश्यमानता असेल, एसओपीचा मुद्दा असेल, आणखी कुठले प्रमुख ठळक मुद्दे आहेत की जे अहवालातून त्याच्यावर प्रकाश टाकता येईल? या अहवालामध्ये दीपक प्रामुख्याने एकतर पहिला मुद्दा असा म्हटलाय की जे पायलट्सच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन रेज केलं गेलं होतं, तर पायलट्सच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारची ब्रीथ अनालायझर टेस्ट होते पायलट्सची विमान उडवण्यापूर्वी, तर ती ब्रीथ अनालायझर टेस्ट ही निगेटिव्ह आली होती असं यामध्ये म्हटलंय. याचा अर्थ कोणत्याही प्रकारे अल्कोहोलच्या प्रभावाखाली किंवा कोणत्याही स्वरूपाच्या नशेच्या प्रभावाखाली पायलट होते का, किंवा त्यांनी यापूर्वी कुठलं ड्रिंक केलं गेलेलं होतं का, त्या ड्रिंकचा किंवा त्या अल्कोहोलचा काही त्यांच्यावरती प्रभाव होता का. तर या संदर्भामध्ये जे या अहवालामध्ये दिसतंय त्यानुसार त्यांनी जो डेटा अनालिसिस केलाय त्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचं ॲबनॉर्मल गोष्ट आढळलेली नाहीये. त्याशिवाय अहवालामध्ये हे देखील नमूद करण्यात आले की हे विमान ज्या विमानाने यापूर्वी अजित पवारांच्या आधी कोणीतरी प्रवास केला होता, तर तो जो मुंबई सुरत प्रवास झालेला होता त्यानंतर एका विमान उतरल्यानंतर त्या विमानाचं पोस्ट लँडिंग चेकअप असतं, तर त्या चेकअपमध्ये सुद्धा कोणत्याही स्वरूपाचा कोणत्याही प्रकारची चूक किंवा कोणत्याही स्वरूपाचा ॲबनॉर्मॅलिटीज आढळली नव्हती असं देखील यांनी म्हटलेलं आहे. त्याशिवाय यामध्ये एक गोष्ट जी म्हटली आहे की हे अनकंट्रोल्ड एअरफील्ड होतं आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सोमेश, मी तुला थोडंसं थांबवतोय. आता आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया येते, त्यांची प्रतिक्रिया घेऊन मी